नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये मी कॉटनची शॉर्ट कुर्ती शेअर केलेली आहे। एका ताईंची कमेंटसुद्धा होती की ताई कॉटनची शॉर्ट कुर्तीचा व्हिडिओ शेअर करा। आणि सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारी बॅकला दोरी असणारी अशी कुर्ती मी याच्यामध्ये शेअर केलेली आहे। हे फॅब्रिक कॉटनचं मी मागवलेलं आहे, ऑनलाईन मागवलेलं आहे। तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर कम्युनिटी पोस्टमध्ये त्याची लिंक मिळेल। इथे अस्तर घेतलेला आहे मी 1.5 मीटर। स्लीव्ससाठी मी अस्तर वापरलेलं नाही आहे, फक्त बॅक आणि फ्रंटसाठी मी अस्तर वापरलेलं आहे। तर हे मी 4 फोल्डमध्ये करून घेतलं। त्याची फोल्ड बाजू माझ्याकडे आहे। बॅक आणि फ्रंट मी इथे सोबतच कट केलेलं आहे। पहिल्यांदा अस्तरचं कटिंग केलं आहे आणि मग मेन फॅब्रिकवर कट केलं आहे। तर इथे टॉपची उंची आहे 30 इंच, अस्तरची उंचीसुद्धा मी 30 इंचच ठेवलेली आहे। शिवून झाल्यानंतर ते 1.5 इंच कमी होईल, खालून 1 इंच फोल्ड होईल, शोल्डरमध्ये अर्धा इंच जाईल, तर 1.5 इंच हे कमी होईल। त्यामुळे मी 30 इंचच अस्तरची उंचीचं इथं मार्किंग करून घेतलेलं आहे। वरच्या बाजूने 30 इंच मार्किंग केलं आणि ती सरळ लाईन अशी ड्रॉ करून घेतली। ही कुर्ती आहे 38 साईजसाठी। तर आता आर्महोलचं मार्किंग करायचं आहे। तर आर्महोलचं मार्किंग मी इथे 6.5 इंचावर केलेलं आहे। आर्महोल तुम्हाला काढायचं असेल त्याचा फॉर्म्युला आहे, कोणती तुमची चेस्ट साईज असेल त्याच्यामध्ये त्याला 6 ने डिवाइड करायचं आणि त्यात अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। कंबर उंची घेतली 14.5 इंच आणि कट उंची घेतलेली आहे 21.5 इंच। या तिघांचंही मार्किंग केलं आणि सरळ लाईन ड्रॉ करून घेतली। शोल्डरचं मार्किंग करण्यासाठी इथे बॅकचा नेक आहे 7 इंच। तर शोल्डरचं मार्किंग करण्यासाठी जेवढं शोल्डर असेल त्याचा निम्मा घ्यायचं, त्याच्यातून 1 इंच वजा करायचे। टोटल शोल्डर माझं 15 इंच आहे, त्याचा निम्मा केला 7.5 इंच, त्याच्यातून 1 इंच वजा केला, तर 6.5 इंचावर मी असं मार्किंग करून घेतलं आहे आणि हा बॉक्स असा ड्रॉ करून घेतला आहे। आता जी आर्महोलची लाईन आहे त्याच्यावर चेस्टचं मार्किंग करायचं। तर फुल चेस्ट आहे इथे 38 इंच, त्याचा चौथा भाग होतो 9.5 इंच। त्याच्यामध्ये अर्धा इंच लूजिंग दिलं आहे, कारण अंगावर मी माप घेतलेलं आहे त्यामुळे। तर असं 10 इंचावर मार्किंग केलं इथे आणि 2 इंच शिलाई मार्जिन। कमरेच्या मार्किंगवर कमरेचं मार्किंग करायचं। तर कंबर आहे इथे 37 इंच, त्याचा चौथा भाग 9.25 इंच, पुढे अर्धा इंच लूजिंग आणि 2 इंच शिलाई मार्जिन। सीटच्या लाईनवर सीटचं मार्किंग करायचं। तर सीट घेर आहे इथे 44 इंच, त्याचा चौथा भाग 11 इंच आणि इथे 1 इंच फक्त एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे फोल्डिंगसाठी। इथे आलं 12 इंच टोटल। तर खाली पण 12 इंचावर मार्किंग केलं आणि सरळ लाईन ड्रॉ करून घेतली। सीट घेर घेताना एकदम गच्च पण घ्यायचं नाही, एकदम लूजसुद्धा घ्यायचं नाही आहे, व्यवस्थित हलकासा टेप फिरेल असं सीट घेर इथे मोजायचं आहे। आता जसं मार्किंग केलं आहे त्याप्रमाणे मी फिटिंगची लाईन पहिली ड्रॉ करून घेतली, त्याच्यानंतर जे एक्स्ट्राचे मार्जिनची लाईन आहे ती ड्रॉ करून घेतली। तर अशा प्रकारे हे काहीचं आपलं मार्किंग होईल। एकदम सोप्या पद्धतीने मी याच्यामध्ये कुर्तीचं कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं आहे। आता आर्महोलचं सेंटर मार्किंग केलं आर्महोलच्या लाईनचं आणि तिथून मी इथे आर्महोलचा आकार दिला आहे बॅकच्या। फ्रंटच्या आर्महोलसाठी अर्धा इंच आतमध्ये आली आहे आणि इथून एक लाईन ड्रॉ करून घेतली आणि इथून 1 इंच कॉर्नरमधून घेऊन फ्रंटच्या आर्महोलचा आकार दिला आहे। आता जसं मार्किंग केले त्याप्रमाणे हे कटिंग करून घेतलं। पहिल्यांदा बॅकच्या आर्महोलचा आकार कट करून घेतला। आता बॅकचं जो पार्ट आहे तो बाहेर काढून घ्यायचा। त्याच्या आधी इथे कट द्यायचे, ते महत्त्वाचे आहे, ते कट देऊन घ्यायचे, त्याच्यामुळे फिटिंग करताना आपल्याला व्यवस्थित फिटिंग करता येते। त्याचं मार्किंगसुद्धा मी इथं करून घेतलं आहे। आता बॅकचा भाग याच्यातून मी बाहेर काढून घेतला आणि जो फ्रंटचा आर्महोलचा आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे। तर फ्रंटच्या आर्महोलचा आकार मी इथे कट करून घेतला। तर गळा रुंदी घ्यायची आहे इथे। तर गळा रुंदी मी इथे 3 इंच घेतलेले आहे, पण तुम्हाला जर जास्त पसरट गळा नको हवा असेल तर 2.5 इंचच घेऊ शकता। पुढचा गळा तयार आहे 6 इंच, तर त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन 6.5 इंचाचं मी मार्किंग करून घेतलं। आता हे गळ्याचं जसं मार्किंग आहे इथे मी स्क्वेअर नेकच बनवणार आहे, त्याच्यामुळे मी डायरेक्टली इथं कट करून घेतलं आहे। हा फ्रंटचा पार्ट तयार झाला। आता बॅकच्या पार्टसाठी इथे मी गळ्याचं जसं कटिंगचा पीस आलेला होता तोच इथे मी बंद बाजूकडे बंद बाजू ठेवलेली आहे। मागचा गळा 7 इंच तयार आहे, तर अर्धा इंच एक्स्ट्राचं घेऊन 7.5 इंचाचा मी बॉक्स इथे ड्रॉ केला आणि ते कटिंग करून घेतलं। तर असं हे बॅक आणि फ्रंटचं कटिंग झालेलं आहे।
आता मी मेन फॅब्रिकसुद्धा इथे कट करून घेतलेलं आहे. जेवढा बॅक पार्ट आहे आणि फ्रंट पार्ट आहे त्याला रुंदी त्याची थोडी थोडी एक्स्ट्रा ठेवलेली आहे. आणि ह्याची उंची घेताना आता हे जे मेन फॅब्रिक आहे तर त्याचे मी 2 पीस कट करून घेतलेले आहे. तर याची उंची घेताना माझ्या कुर्तीची लेंथ आहे तयार 30 इंच, त्याच्यामध्ये 1.5 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे. मेन फॅब्रिक खाली 1 इंच फोल्डिंगसाठी जाईल आणि वरती शोल्डरमध्ये अर्धा इंच जाईल, असं 31.5 इंचाचं मी हे कटिंग करून घेतलं आहे. आता खाली मेन फॅब्रिक सरळ ठेवलं आहे, त्याच्यावर अस्तर ठेवलेलं आहे, वरच्या बाजूने एकदम परफेक्ट ठेवलेलं आहे आणि पिना लावून घेतल्यात. त्याला साईडने थोडं थोडं कापड मी एक्स्ट्राचंच ठेवलेलं आहे. आता याला जसा गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं. त्याच्यानंतर हे आतला भाग कट करून घ्यायचा 1.5 इंचाचं मार्जिन ठेवून आणि इथे कॉर्नरला त्याला 2 छोटे कट देऊन घ्यायचे. त्याच्यानंतर अस्तर आतल्या बाजूने टर्न करून घ्यायचं आहे आणि ह्याला गळ्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आणि जे अस्तर आहे ते मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे दोन्ही बाजूला जे मी एक्स्ट्राचं फॅब्रिक घेतलं होतं ते मी इथं कट करून घेणार आहे. आता कुर्ती सेंटरला फोल्ड केली, एकसारखी करून घेतली. आता जो इथे पॅटर्न तयार करायचं त्याचं मार्किंग करायचं. तर पहिल्यांदा कंबर उंचीचं 14.5 इंचावर मार्किंग केलं, त्याच्यावरती 5 इंच आणि खाली 5 इंच असं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. तर वरून साधारणतः हे 9.5 इंच इतकं आलेलं आहे आणि आडवं घेतलेलं आहे 3.5 इंच. तर अशी एक लाईन ड्रॉ इथं करून घेतली 3.5 इंचाचे मार्किंग करून. त्याच्यानंतर ते जे वरचं मार्किंग आहे तिथून 1 इंच खाली आणि पुढे 1.5 इंचचं असं अंतर ठेवून मी इथे 6 लूप इथे लावून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर 4-5 सुद्धा लावू शकता, मी इथे 6 लावलेले आहेत. तर हे मी डिस्टन्स ठेवून त्याच्यामध्ये 1.5 इंचाचं असं मार्किंग करून घेतलं आहे. दुसऱ्या बाजूला पण सेम तसंच मार्किंग मी इथे करून घेतलं आहे. जे लूप आहे त्याच्यामध्ये 1.5 इंचाचं अंतर ठेवलेलं आहे. असे मी 6 लूप इथे लावलेले आहेत. इथं मी हे व्यवस्थित दिसते त्याच्यामुळे इथे दाखवलं आहे. 9.5 इंचाचं वरून मार्किंग केलं आहे, आडवं 3.5 इंचाचं मार्किंग केलं आहे. ही लाईन ड्रॉ करून घेतली, इथून 1 इंचाचं मार्किंग केलं आहे, त्याच्यानंतर 1.5 इंचाचं अंतर ठेवून 6 लूपचं मार्किंग करून घेतलं आहे आणि खाली परत 1 इंचाचं मार्किंग केलं, म्हणजे तेवढाच आपला टक्स येणार आहे. तर असेच हे लूपचं मार्किंग इथं केलं आहे, त्याप्रमाणेच आपल्याला हे लूप्स लावून घ्यायचे आहेत इथे. आता मी हा फ्रंटचा भाग घेतलेला आहे, खाली मेन फॅब्रिक सरळ ठेवलं आहे, त्याच्यावर अस्तर ठेवलेलं आहे आणि फक्त गळ्याचा जो आकार आहे तिथं स्टिच करून घ्यायचं 1 पेअरचं मार्जिन ठेवून. तर इथे मी स्टिच करून घेतलं आहे आणि हे एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं आणि कॉर्नरला सुद्धा त्याचे 2 कट देऊन घ्यायचे, 2 कॉर्नरला. शोल्डर इनविजिबल जोडण्यासाठी इथे मी हे अस्तर असं फोल्ड केलं आणि त्याच्यावर हा जो बॅक पार्ट शिवून घेतलेला होता आपण तयार केलेला होता त्याचं शोल्डर इथं ठेवलं आहे आणि जे फ्रंट पार्टचं शोल्डरचं अस्तर आहे ते याच्यावर फोल्ड करून घेतलं आहे. सरळ बाजूकडे सरळ बाजू आली पाहिजे अशा प्रकारे हे ठेवायचं आहे आणि वरती अर्धा इंचचं शिलाई मार्जिन इथे घेऊन शिलाई करून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूला बघू शकता अशा प्रकारे हे ठेवायचं आहे. दुसऱ्या बाजूचं शोल्डरसुद्धा सरळ बाजूकडे सरळ बाजू गेली पाहिजे आणि बरोबर इथे शिलाईच्या तिथेच हे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यावर हे अस्तर फोल्ड करायचं आहे फ्रंटच्या भागाचं आणि इथे पिन लावून घेतली. इथे सुद्धा अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून हे स्टिच करायचं आहे, त्यामुळे शोल्डर आपले इनविजिबल जोडले जातील. तर हे मी जोडून घेतलं. आता बघू शकता हे असं दिसेल आणि आतल्या बाजूने हे असं दिसेल. आता जो फ्रंटचा पार्ट आहे त्याला अस्तर सगळीकडून जोडून घ्यायचं आहे. तर एक्स्ट्राचं जे अस्तर आहे ते मी इथं पिना लावून घेतल्यात आणि जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते मी कट करून घेणार आहे. हे कट केल्यानंतर जे अस्तर आहे ते मी जोडून घेतलेलं आहे. आता साधारणतः 3 मीटर एवढी
नॉट आपल्याला तयार करून घ्यायची आहे इथे. तर एक मी नॉट तयार करून घेतली आणि त्याच्याच 2-2 इंचाच्या पट्ट्या अशा कट करून घेतल्यात लूप बनवण्यासाठी. तर हे मी अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे. बघू शकता जी लूप असं फोल्ड केल्यानंतर त्याची जी ओपन बाजू आहे ती लाईनवर आली पाहिजे आणि फोल्ड बाजू त्याच्या आतमधल्या बाजूला गेली पाहिजे. अशा प्रकारे हे लूप इथं प्रत्येक मार्किंगवर ठेवून स्टिच करून घ्यायचे आणि जी टक्सची लाईन आहे त्या लाईनवरच हे लूप्स ठेवायचे आहेत आणि स्टिच करून घ्यायचे. असे मी 6 लूप इथे लावून घेतलेले आहेत. बघू शकता इथं. आता हे फोल्ड करायचे बरोबर, ही जी लाईन आहे त्यावरच फोल्ड करायचं आहे आणि लूपच्या आधीचं जे 1 इंचाचं मार्किंग आहे तिथून टक्स द्यायला सुरुवात करायचं आहे. लूपच्या खाली जे 1 इंचाचं मार्किंग केलं होतं आपण तिथंपर्यंत इथं शिलाई लॉक करून घ्यायची. पाव इंचाचाच टक्स घ्यायचा आहे हा, म्हणजे ते जे लूपचं आतमधलं शिलाई मार्जिन आहे त्या पाव इंचामध्ये दबलं गेलं पाहिजे. अशा प्रकारे बघू शकता इथे मी शिलाई मारून घेतली आणि हे अशा प्रकारे आपले हे लूप्स दिसतील. दुसऱ्या बाजूला सुद्धा मी सेम त्याच प्रकारे तयार करून घेतलं. त्याच्यानंतर ही दोरी घेतलेली आहे, साधारणतः 3 मीटर तरी घ्यायची आहेत कमीत कमी. त्याच्या दोन्ही टोकांना मी पिना लावून घेतल्यात आणि इथे मी ही दोरी अशी झिगझॅगमध्ये ह्या दोन्ही साईडचे जे लूप्स आहेत त्याच्यामध्ये घालून घेणार आहे. हा पॅटर्न सध्या कुर्तीमध्ये खूप ट्रेंडिंगला आहे, तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. ही पूर्ण दोरी मी त्याच्यामध्ये लावून घेतलेली आहे आणि एंडिंगला त्याच्या 4 बाय 4 इंचाचा स्क्वेअर पीस घेऊन त्याचं एक लटकन बनवलेलं आहे. प्रिया क्रिएशन या चॅनलवर याच्या आधीसुद्धा भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत, तर ते सुद्धा तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता. आणि या चॅनलवर तुम्हाला ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग किंवा कुर्तीचं फ्रॉकचं कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने पाहायला मिळेल. तुम्ही जरी नवीन शिकत असाल तरी तुमच्या सहज लक्षात येईल आणि तुम्ही हे स्टिच करू शकता. तर याच्या आधीसुद्धा भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहेत, तर ते सुद्धा तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघा. आणि असेच व्हिडिओ तुम्हाला शिलाईचे पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तर इथे मला दोरी थोडीशी कमी पडलेली आहे, पण मी तेवढीच ठेवलेली आहे. तर तुम्ही साधारणतः 3 मीटर एवढी दोरी घेऊ शकता. तर हा पॅटर्न असा आपला तयार होतो छान असा. आता स्लीवचं कटिंग करण्यासाठी 4 फोल्डमध्ये कापड घेतले, त्याची फोल्ड बाजू माझ्याकडे आहे. स्लीवची तयार लेंथ आहे 16 इंच, त्याच्यामध्ये 1.5 इंच मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे. 17.5 इंचाचं उंचीचं कटिंग करून घेतले. घडी घेण्यासाठी जेवढी चेस्ट असेल त्याचा चौथा भाग प्लस अर्धा इंच घ्यायचं. तर 10 इंचाची मी इथं घडी घेतलेली आहे आणि कॅप हाईट दिली 3.25 इंच. त्याच्यानंतर आतमध्ये 2 इंचाचं मार्किंग केलं आहे आणि इथून 1 ते 1.5 इंच अंतरावरून स्लीवचा आकार द्यायला सुरुवात केला आहे. त्याच्यानंतर आतमध्ये पण आकार द्यायचा आहे फ्रंटच्या मुंड्याचा. आतमध्ये अर्धा ते पाऊण इंच आतमध्ये येऊन फ्रंटच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. स्लीवच्या बॉटमला स्लीवचा जेवढा दंडघेर आहे तेवढा घ्यायचा आहे. तर इथे राऊंड आहे माझा 6 इंच, त्याच्यापुढे मी 3 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे बेल स्लीव्ज इथं तयार करणार आहे त्यासाठी. त्याच्यानंतर खालून इथे मी 7 इंचावर मार्किंग केलं आहे आणि इथला जो दंडघेर आहे तो घेतलेला आहे. तर इथला दंडघेर माझा साधारणतः 6 इंच आलेला आहे, तर तेवढा घेतला. 6 इंचाचं इथे मार्किंग करून घेतलं आणि त्याच्यामध्ये पुढे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे एक्स्ट्राचं 1.5 इंच. हा पॉईंट आणि खाली जो बेल स्लीवसाठी आपण एक्स्ट्राचं 3 इंच घेतलेला आहे तो पॉईंट मी इथे असं जोडून घेतला पहिल्यांदा. त्याच्यानंतर हे 2 पॉईंट इथं जोडून घेतले आणि इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन मी घेतलेलं आहे आणि खाली अर्धाच इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. इथे 1.5 इंचावर मार्किंग केलं आणि इथून असा गोलाकार शेप देऊन घेतला. इथे जो त्रिकोण दिसतोय हा आकार, तिथे अर्धाच इंच शिलाई मार्जिन घेतले आणि वरती 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतले. केलेल्या मार्किंग प्रमाणे आता ह्याला कटिंग करून घेतलं. आता स्लीव्ज ओपन केली आणि फ्रंटच्या आर्महोलचा आकार आहे तो सुद्धा देऊन घेतलेला आहे. सेंटरचं मार्किंग केलं आणि फ्रंटच्या आर्महोलचा आकार आहे तो कट करून घेतलेला आहे. फ्रंटचा
जो पार्ट आहे तिथे फ्रंटचं नाव देऊन घेतलं, जोडताना कन्फ्युजन होत नाही. आता टॉप पार्ट घेतला आणि त्याला स्लीव्ज जोडून घ्यायचे आहे. तर स्लीव्ज जोडताना शोल्डरपासून जोडायला सुरुवात करायची, म्हणजे स्लीव्ज कुठे कमी जास्त होत नाही. तर इथे दोन्ही शोल्डर मी पहिल्यांदा मोजून घेतले एकसारखे, काही कमी जास्त असेल तर कट करून घ्यायचं आहे. आणि ते स्लीव्ज शोल्डरपासून जोडायला सुरुवात करायची आहे आणि खालच्या बाजूने अशी फोल्ड करायची आहे. तर अशी मी हिस्ते स्लीव्ज दोन्ही बाजूच्या जोडून घेतल्यात. आता फिटिंगचं मार्किंग केलं आहे, 2-2 इंच जे एक्स्ट्राचं होतं ते सोडून मार्किंग केलं आहे आणि खाली कटच्या तिथे 1 इंचचं शिलाई मार्जिन ठेवून त्याचं मार्किंग केलं आहे. आणि जसं मार्किंग आहे त्याप्रमाणे आता इथं स्टिच करून घ्यायचं आहे. आणि इथं स्लीवचा जो बॉटम आहे तिथे अर्धाच इंच शिलाई मार्जिन द्यायची आहे. तर इथे मी शिलाई करून घेतली आणि त्याच्या शेजारून सुद्धा एक पेरचं मार्जिन ठेवून एक शिलाई करून घेतली. तर इथे दोन्ही बाजूचं मी फिटिंग करून घेतलं आहे. आता खाली इथे चाक फोल्ड करायचा आहे त्याचा. तर इथे असं डबल फोल्ड करून इथं स्टिच करून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने अस्तर पण फोल्ड करायचा आहे आणि खालचा जो कुर्तीचा कपडा आहे तो सुद्धा फोल्ड करायचा आहे. तर अशा प्रकारे ही कुर्ती आपली तयार होते. खूप सुंदर अशी एकदम सिंपल पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग मी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. याला मी स्लीव्जसाठी पॉमपॉमची लेस छोटीशी लावून घेतलेली आहे आणि जो फ्रंटचा भाग आहे कुर्तीचा तिथे सुद्धा पॉमपॉमची लेस लावून घेतली. गळ्याला सुद्धा मी अशी इथे लेस लावून घेतलेली आहे, बॅक आणि फ्रंट दोन्ही गळ्यांना. तर बघू शकता कुर्तीचा फायनल लुक अशा प्रकारे इथे मी ह्या लेसेस लावून घेतल्यात, त्याच्यामुळे त्याला खूप सुंदर असा लुक आलेला आहे. तर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करा असेच माझे नवीन येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी. तर बघू शकता इथे मी अशी पॉमपॉमची लेस लावली, त्याच्यामुळे कुर्तीला खूप सुंदर असा लुक आला आहे. तर फायनल लुक शेवटी तुम्ही बघू शकता. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये. धन्यवाद.